तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिशियनचा इलेक्ट्रिशियनचा इलेक्ट्रिशियनची थिअरी बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की MCQ आहेत, महत्त्वाचे MCQ आहेत. ते जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील इलेक्ट्रिक करंटचे एकक कोणते? तर आहेत व्होल्ट, ओहम, बॅटरी, एम्पियर. तर हे उत्तर आहे एम्पियर. इलेक्ट्रिक करंटचे लहानात लहान एकक, मोठे एकक व मायक्रो एम्पियर एम्पियर आहे. इलेक्ट्रिक व्होल्टेजचे सांकेतिक अक्षर कोणते आहे? तर ब व्ही. 1 व्होल्ट व्होल्टेजची 1 ओहम रेझिस्टन्समधून जेवढा करंट वाहतो त्याच ब 1 एम्पियर करंट असे म्हणतात. इलेक्ट्रिक रेझिस्टन्सचे लहानात लहान एकक व मोठे एकक आहे. क मायक्रो ओहम, किलो ओहम. इलेक्ट्रिक करंट खालीलपैकी कोणत्या मीटरने मोजतात? क एम्पियर मीटर. इलेक्ट्रॉन्स एका मीटरमधून दुसऱ्या मीटरमध्ये व दुसऱ्या मीटरमधून तिसऱ्या मीटरमध्ये बाह्य इलेक्ट्रिक प्रेरणेमुळे जातात. 103 सेंटीमीटर लांब व 1 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे शुद्ध पाऱ्याच्या स्तंभाचा 0°C तापमान असताना न बदलणाऱ्या विजेचा करंट म्हणजे ब 1 ओहम रेझिस्टन्स होय. एक 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 घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूस रेझिस्टन्सला काय म्हणतात? तर क मायक्रो ओहम म्हणतात. प्रत्येक विद्युत मंडळात रेझिस्टन्स असणे आवश्यक आहे. रेझिस्टन्सचे सांकेतिक अक्षर आर व ओहम चिन्ह आहे. क सेंटीमीटर लांब व 1 चौरस मीटर क्षेत्र असलेल्या शुद्ध पायऱ्या स्तंभ व 0 सेंटीमीटर तापमान असताना विजेच्या न बदलणाऱ्या करंटला जितका विरोध करेल त्यास 1 ओहम रेझिस्टन्स असे म्हणतात. काही पदार्थाचा रेझिस्टन्स तापमानाच्या समप्रमाणात वाढतो त्यास पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स असे म्हणतात. कोणत्याही पदार्थाचा इलेक्ट्रिक रेझिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर ड. वरीलपैकी सर्व पदार्थाची लांबी, पदार्थाची जाडी, पदार्थाचा धातू व पदार्थाचे तापमान या गोष्टींवर त्या पदार्थाच्या घटकावर तो इलेक्ट्रिक रेझिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर पदार्थाची लांबी, पदार्थाची जाडी, पदार्थाचा धातू व पदार्थाचे तापमान या गोष्टींवर घटकावर त्याचा रेझिस्टन्स अवलंबून असतो. कंडक्टरचे तापमान वाढले असता रेझिस्टन्स वाढतो. आता बघा, कंडक्टरचे तापमान वाढले असता तर रेझिस्टन्स काय होतो? तर वाढतो. 1 सेंटीमीटर घन किंवा 1 इंच घन धातूच्या ठोकळ्यातून परस्पर विरुद्ध बाजूतून विजेचा न बदलणारा करंट सोडल्यास तो ठोकळा करंटला जितका विरोध करेल त्यास 1 सेंटीमीटर घन किंवा 1 इंच घन धातूच्या ठोकळ्यातून परस्पर विरुद्ध बाजूतून विजेचा न बदलणारा करंट सोडल्यास तो ठोकळा करंटला जितका विरोध करेल त्यास त्या धातूचा रेझिस्टन्स असे म्हणतात. व त्या धातूचा स्पेसिफिक रेझिस्टन्स असे म्हणतात त्याला. एका तारेच्या लांबी x व रेझिस्टन्स R आहे. त्याची लांबी दुप्पट केल्यास रेझिस्टन्स किती होईल? तर त्याचं उत्तर आहे x+2. स्पेसिफिक रेझिस्टन्स एकक
मायक्रो हे आहे. कोणता पदार्थ इन्सुलेटर आहे? अ. पोर्सिनिल हा पदार्थ इन्सुलेटर आहे. कोणता पदार्थ इन्सुलेटर असतो? तर पोर्सिनिल हा पदार्थ इन्सुलेटर असतो. स्पेसिफिक रेजिस्टन्स एकक मायक्रोहम आहे. चांगल्या इन्सुलेटरसाठी त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असली पाहिजे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथचे एकक काय आहे? तर किलोवोल्ट दर मिलीमीटर, केवी पर mm आहे. थँक्यू.